पण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा बोगद्यालगत वाहतूक कोंडी झाली। रायगड वाहतूक पोलिसांनी 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले, त्यामुळे मुंबईकडील वाहतूक थांबवण्यात आली। आता दोन्ही कॉरिडॉरला वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। ठाण्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय गणेशोत्सवाकरता कोकणाकडे निघाले, त्यावेळी कळगाव मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठी गर्दी झाली। कोकणवासियांनी पहाटेपासून रेल्वेत बसण्याकरता लांबलचक रांगा लावल्या। दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळाला। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली। गणेशोत्सवाकरता मुंबईकर कोकणवासीय गावाकडे निघालेत। हजारो वाहनं कोकणाच्या दिशेने जात आहेत। कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी आहे। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या गणेशोत्सवाकरता लाखो कोकणवासीय कोकणात दाखल झाले आहेत। आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्ग गजबजलाय, गर्दीने फुलून गेलाय। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने वाहनं सावकाश चालवा, वाहतुकीचे नियम पाळा असं आवाहन केलंय। इंदोर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। अंकाई किल्ल्याजवळ अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली। तब्बल 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। कोकणवासियांकरता मुंबई गोवा महामार्गावर एकूण 10 स्टॉल्स उभे करण्यात आले। या स्टॉल्सद्वारे नाश्त्याची सेवा आणि आरोग्य सेवा देण्यात येते। गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर सर्वधर्मीय नागरिक सेवेत तत्पर असल्याचं बघायला मिळतंय। बीड जिल्ह्यातून 285 बसेस कोकणवासियांच्या सेवेकरता रवाना झाल्या आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रवाशांना बसेससाठी तासनतास वाट पाहावी लागते। दरम्यान बस स्थानकावर बसमध्ये जागा मिळवण्याकरता प्रवाशांना धडपड करावी लागते। गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नितेश राणेंकडून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडली जाते। या ट्रेनने प्रवास करण्याकरता कोकणवासियांनी दादर रेल्वे स्थानकावर गर्दी केली। लाडक्या गणरायाच्या आगमनाला 7 आता फक्त 3च दिवस उरलेत। गणरायाला आवडणारे पदार्थ, स्वागताकरता लागणारं सजावटीचं साहित्य, पुष्प, मखर घेण्याकरता भक्तांनी दादरच्या बाजारात गर्दी केली आहे। आज बाप्पाच्या आगमनापूर्वी सुटीचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे नागरिक सकाळपासून खरेदी करता दादरच्या बाजारात दाखल झालेत। कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू झाली आहे। दुपारी 3:30 वाजता ही गाडी कोलाडवरून निघाली, ती रात्री 11 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकात पोहोचली। यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीने रोरोनं आलेल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। प्रवाशांनी देखील कोकण रेल्वेचे आभार मानले। गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय। बाजारपेठा सजल्यात, साहित्यांनी बाजारपेठा फुललेल्या आहेत। घरोघरी बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे। वांगी फाटा इथे गणेश मूर्ती बनवणारे कारागीर मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत। यंदा सोलापूर शहरात 1140 तर ग्रामीणमध्ये 3014 सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। सोलापूर जिल्ह्यात 4154 सार्वजनिक गणेश मंडळं आहेत। शहरातील सुमारे 1.25 लाख तर ग्रामीणमधील 5 लाखांहून अधिक घरांमध्ये गणपती असणार आहेत। मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा बोगद्यालगत वाहतूक कोंडी झाली आहे। रायगड वाहतूक पोलिसांनी 15 मिनिटांचे ब्लॉक घेतल्यामुळे मुंबईकडची वाहतूक थांबवण्यात आली होती। आता दोन्ही कॉरिडॉरकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। ठाण्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेले आहेत। यावेळी कळगाव मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठी गर्दी झाली। कोकणवासियांनी पहाटेपासूनच रेल्वेमध्ये बसण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या। दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणवासीय गावाकडे निघालेले आहेत। हजारो वाहनं कोकणाच्या दिशेने निघालेली आहेत। कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे।
कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासीय कोकणात दाखल होत आहेत। आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्ग गजबजलेला आहे। रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं वाहनं सावकाश चालवण्याचं आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय। इंदोर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। अंगाई किल्ल्याजवळ अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प झाली। तब्बल 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। बीड जिल्ह्यातून 285 बसेस कोकणवासियांच्या सेवेसाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रवाशांना बसेससाठी तासनतास वाट पाहावी लागते। दरम्यान बस स्थानकावर बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना धडपड करावी लागते। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नितेश राणेंकडून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडण्यात आली आहे। या ट्रेननं प्रवास करण्यासाठी कोकणवासियांनी दादर रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली आहे। लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता केवळ 3 दिवस बाकी आहेत। गणरायाला आवडणारे पदार्थ, स्वागतासाठी लागणारं सजावटीचं साहित्य, पुष्प, मखर खरेदी करण्यासाठी भक्तांनी दादरच्या बाजारात गर्दी केलेली आहे। आज बाप्पाच्या आगमनापूर्वी सुट्टीचा शेवटचा रविवार असल्यामुळे नागरिक सकाळपासूनच खरेदीसाठी दादरच्या बाजारात दाखल झालेत। कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू झालेली आहे। दुपारी 3:30 वाजता ही गाडी कोलाडवरून निघाली ती रात्री 11 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकात पोहोचली। यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीनं रोरोनं आलेल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। प्रवाशांनी देखील कोकण रेल्वेचे आभार मानले। गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठा सजावट साहित्यांनी सजलेल्या आहेत। घरोघरी बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून सिल्लोड तालुक्यातील वांगी फाटा इथे गणेश मूर्ती बनवणारे कारागीर मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत। यंदा सोलापूर शहरात 1140 तर ग्रामीणमध्ये 3014 सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 4154 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे। शहरातील सुमारे 1.25 लाख तर ग्रामीणमधील 5 लाखांहून अधिक घरांमध्ये गणपती असणार आहेत। नंदुरबारच्या रोजपा प्लॉटमध्ये स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील नदीवर पूल नसल्याचं समोर आलेलं आहे। यामुळे पुराच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। दरम्यान तातडीनं नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक जलचर प्राणी पात्राबाहेर पडल्याचं दिसून आलं। कर्नाळ रोडवरील डिग्रज मार्गावर अजस्त्र मगर पुन्हा नागरी वस्तीबाहेर शेतात दिसून आली। नागरिकांनी सतर्कतेनं मगरीला दिशा दाखवत नदीपात्रात सोडलं। चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरील 55 ते 60 वर्षांपूर्वीचा पूल कोसळलाय। वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम खातं जबाबदार आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना झालेले आहेत। सोलापूर ते अयोध्या, मथुरा, काशी आदी तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरला परतणार आहेत। पुण्याच्या कोंढरी गावातील विद्यार्थिनीचा अमेरिकेच्या नासाला भेट देण्यासाठी निवड झालेली आहे। अदिती पारठेनं 3 टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण करून यश प्राप्त केलं आहे। आमच्या घरात कुणी विमानही पाहिलं नाही, पण अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया निवड झाल्यानंतर अदिती पारठे हिनं दिलेली आहे। पंढरपूरच्या मेढापूरमध्ये अवैधरित्या मुरुम आणि दगडाचं उत्खनन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। कारवाई न करता परस्पर सोडून दिल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला। दरम्यान चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दौंडमध्ये रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत 2,500पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धेमध्ये 3, 5 आणि 21 किलोमीटर अशा 3 टप्प्यात स्पर्धकांनी सहभाग घेतला। हिंगोली जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं फिट इंडिया सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिरवा झेंडा दाखवला। जिल्हा पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे जवान आणि सायकलप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र भानुदास महाराज भोईर हे दुसऱ्यांदा प्रचंड बहुमतानं विजयी झालेत। 19 पैकी 13 जागांवर सहकार पॅनलनं आघाडी घेतली आहे। बीडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली होती। यावेळी आमदार किणीकरांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं। मुळशी तालुक्यातील मुठा लवासा रोडची दुरवस्था झाली आहे। बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर येत असल्यानं रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे वाहन चालकांनी अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय। अकोला जिल्ह्यातील उमरा गावानं एक आगळी वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा जोपासलेली आहे। द्वारका उत्सव असं या परंपरेचं नाव आहे। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा गावात हा द्वारका उत्सव साजरा केला जातो।
जळगावच्या जामनेरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. यंदा शहरात एकाच दिवशी 3 ठिकाणी 12 गाड्या ओढण्यात आल्या. 12 गाड्या पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकडी येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी डाकोबा यात्रा निमित्तानं कुस्तीचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. जळगावच्या चाळीसगावच्या वागडू गावात रानडुकरांनी हाहाकार माजवला. शेतातील 1.5 एकर मका रानडुकरानं फस्त केला. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे. त्यानुसार महिला आणि बालविकास विभागानं लाभार्थी 1183 कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास खात्याकडे पाठवलेली आहे. या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं उघड झालंय. जळगावच्या वडोदा शिवारात वन्य प्राण्यांनी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त केलंय. आधी निसर्गाचं संकट आणि त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्यानं करायचं काय अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे.